वेलकम स्टुडंट. आज आपण अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड अँड कार्बोक्सिलिक ॲसिड या टॉपिक मधले केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन हा भाग पाहणार आहोत. केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स त्या पाहणार आहोत. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की रिॲक्शनचे दोन प्रकार असतात. यामध्ये रिॲक्शन मध्ये प्रिपरेशन रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन. आता प्रिपरेशन रिॲक्शन मध्ये एरोच्या पुढे अल्डिहाइड किंवा कीटोन असते आणि केमिकल रिॲक्शन मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन वरती रिॲक्शन होत असते आणि त्याच्यापासून वेगळा असा प्रॉडक्ट तयार होत असतो. हा फरक आहे. प्रिपरेशन मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन प्रिपेअर होतं आणि केमिकल रिॲक्शन मध्ये त्या अल्डिहाइड किंवा कीटोन वरती रिॲक्शन होत असते. ठीक आहे. आता यामध्ये पहा, टेस्ट गिवन बाय ओनली अल्डिहाइड्स. चिप्स टेस्ट. यामध्ये पहिली टेस्ट आहे चिप्स टेस्ट किंवा चिप्स रिएजेंट. द चिप्स टेस्ट इज गिवन ओनली अल्डिहाइड that is carbonyl compounds like only aldehydes. पण चिप्स हे अल्डिहाइड ग्रुप साठी का, तर त्या कार्बोनिल ग्रुप जो आहे C डबल बॉन्ड O या कार्बोनिल ग्रुपला एक अल्किल ग्रुप आणि एक हायड्रोजन ॲटम अटॅच झाला असेल अशा कंपाऊंड वरतीच ही चिप्स रिएजंटची रिॲक्शन होते. आता चिप्स रिएजंट म्हणजे काय? हा चिप्स रिएजंट म्हणजे पॅरारोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराइड. पॅरारोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराइड याला आपण चिप्स रिएजंट म्हणतो. आणि त्या पॅरारोसा ॲनिलीन हायड्रोक्लोराइड हे कलरलेस करण्यासाठी त्याच्यामध्ये SO2 गॅस इन्सर्ट केला जातो किंवा त्यामध्ये SO2 गॅस हा सोडला जातो आणि तो कलर्ड जो कंपाऊंड आहे किंवा रिएजंट आहे तो कलरलेस होतो आणि तो कलरलेस रिएजंट त्याला आपण चिप्स रिएजंट म्हणतो. तो चिप्स रिएजंटची रिॲक्शन अल्डिहाइड अल्कोहोलिक अल्डिहाइड्स व्हिच ऑन रिॲक्ट्स विथ चिप्स रिएजंट टू गिव्स रेड or pink or magnetic color of CHO. magnetic color of CHO म्हणजे पहा, चिप्स रिएजंट जर अल्डिहाइड मध्ये जर आपण चिप्स रिएजंट ऍड केला तर त्याचा कलर जो आहे तो रेड कलर किंवा पिंक कलर किंवा मॅग्नेटा कलर येतो. मॅग्नेटा कलर. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरी टेस्ट जी आहे टुलन्स रिएजंट. टुलन्स रिएजंट किंवा टोलिन्स रिएजंट असंही म्हणतो आपण त्याला. टोलिन्स रिएजंट किंवा टेस्ट. टोलिन्स रिएजंट किंवा टेस्ट. टोलिन्स रिएजंट किंवा टोलिन्स टेस्ट. वेल अल्डिहाइड ही टेस्ट सुद्धा त्यामध्ये अल्डिहाइड वरतीच होते. कारण कार्बोनिल कंपाऊंडला किंवा कार्बोनिल ग्रुपला एक हायड्रोजन आणि एक अल्किल ग्रुप अटॅच झालेला असतो. अशा कंपाऊंड वरती याची रिॲक्शन होती. आता या रिॲक्शन मध्ये काय होतं पहा, हा जो टुलन्स रिएजंट आहे हा सिल्वर कलरचा असतो. अमोनियम सिल्वर अमाइन. वेन अल्डिहाइड RCHO which on reacts with सिल्वर म्हणजे Ag NH3 twice plus OH. अल्कोहोलिक सिल्वर अमाइन याला आपण टुलन्स रिएजंट म्हणतो. टुलन्स रिएजंट. This Toulon's reagent which on reacts with aldehyde to give corresponding carboxylate ion and black colored silver is formed. COO black color of Ag that is silver plus ammonia plus water H2. This is nothing but the silver mirror test. याला सिल्वर मिरर टेस्ट असं म्हटलं जातं. आपण हे सिल्वर मिरर टेस्ट कशासाठी घेतो, जो कंपाऊंड आता प्रॅक्टिकलला सुद्धा आपल्याला ही टेस्ट आहे. त्यामध्ये आपण काय करतो, अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असणारा किंवा ग्लुकोज आहे त्यामध्ये अल्डिहाइड प्रेझेंट आहे म्हणजे CHO ग्रुप प्रेझेंट आहे. हा CHO ग्रुप आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करतो, ते ग्लुकोज सोल्युशन घेतो आणि त्या ग्लुकोज सोल्युशन मध्ये हा टोलिन्स रिएजंट त्यामध्ये ऍड करतो. टोलिन्स रिएजंट म्हणजे काय, AgNH3 twice OH म्हणजे सिल्वर अमाइन आणि NaOH हे त्यामध्ये ऍड करतो आणि ऍड केल्यानंतर
त्यामध्ये आपण एक्स्ट्रा अमाइन किंवा अमोनिया ऍड करतो. अमोनिया ऍड केला की त्याला साधारण ब्राउन पीपीटी येते आणि ती डिकलराइज होते ऍडेड अमोनिया. तो रिएजंट आपण अल्डहाइड कंटेनिंग कंपाऊंड मध्ये जर ऍड केला आणि थोडंसं हीट करून कूल करायला ठेवल्यानंतर जी टेस्ट ट्यूब आहे त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण अल्डहाइड आणि टोलन्स रिएजंट टाकल्यानंतर थोडीशी हीट करतो आणि हीट केल्यानंतर थोडीशी कूल केल्यानंतर या टेस्ट ट्यूबच्या जो काचेचा भाग आहे त्याच्यावर सिल्वरी मिरर कलर येतो. सिल्वरी मिरर म्हणजे आरसा जर आपण पाहिला आणि आरशाचा वरचा भाग जो असतो तो सिल्वर मिरर असतो. म्हणजे म्हणून याच्यावरती त्या सिल्वर आरशासारखा आपल्याला वरती त्या टेस्ट ट्यूबच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला सिल्वर सारखा कलर दिसतो. म्हणून त्याला सिल्वर मिरर टेस्ट असंही म्हटलं जातं. सिल्वर मिरर टेस्ट की जर सिल्वर मिरर टेस्ट असेल तर याचा अर्थ त्यामध्ये हा अल्डहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. अल्डहाइड which on reacts with Toulon's reagent or Toulon's reagent is added in aldehyde to gives carboxylate ion and black ppt of silver is formed. Black ppt of silver is formed with evolution of ammonia and water. This is nothing but the Toulon's reagent. Test for Toulon's reagent. ठीक आहे. आता चिप्स रिएजंट झाली, टोलन्स रिएजंट झाली. पुढची रिएक्शन हे किंवा टेस्ट हे फिलिंग सोल्युशन. आता हे फिलिंग सोल्युशन जे आहे यामध्ये दोन प्रकारचे फिलिंग सोल्युशन आहेत. यामध्ये फिलिंग सोल्युशन ए, फिलिंग सोल्युशन ए आणि फिलिंग सोल्युशन बी. फिलिंग सोल्युशन B, फिलिंग सोल्युशन A and फिलिंग सोल्युशन B. आता फिलिंग सोल्युशन A हे काय आहे? कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. A हे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. कॉपर सल्फेट सोल्युशन म्हणजे यामध्ये कॉपर क्रिस्टल्स हे वॉटर मध्ये डिझॉल्व केले जातात आणि त्याच्यापासून जे तयार होतं ते त्याला फिलिंग सोल्युशन A म्हणतो. आणि फिलिंग सोल्युशन B जे आहे सोडियम पोटॅशियम टार्टारेट, सोडियम पोटॅशियम टार्टारेट इन NaOH त्याला आपण फिलिंग सोल्युशन बी म्हणतो. फिलिंग सोल्युशन बी असं म्हणतो. आता ज्यावेळी हे फिलिंग सोल्युशन म्हणजे काय, त्या दोन्हीचं मिक्सचर म्हणजे फिलिंग सोल्युशन ए आणि फिलिंग सोल्युशन बी. आता आपण प्रॅक्टिकल करण्यासाठी ज्यावेळी लॅबमध्ये जातो त्यावेळी लॅबोरेटरीमध्ये आपण जे रिएजंट असतात त्यामध्ये ब्ल्यू कलरच्या बॉटल असतात. त्या ब्ल्यू कलरच्या वरती त्या ठिकाणी जे स्टिकर असतात त्याच्यावर फिलिंग सोल्युशन लिहिलेलं असतं. किंवा काही वेळा आपण फिलिंग ए आणि फिलिंग बी असे दोन वेगवेगळ्या बॉटल तयार केलेल्या असतात. म्हणजे त्यामध्ये फिलिंग ए वेगळं असतं ते कॉपर सल्फेट असतं आणि फिलिंग बी जे आहे ते सोडियम पोटॅशियम टार्टारेट इन NaOH हे सोल्युशन असते आणि दोन्हीचं मिक्सचर करून त्या ठिकाणी फिलिंग सोल्युशन तयार होतं. आणि हे फिलिंग सोल्युशन अल्डहाइड और कीटोन मध्ये जर आपण ऍड केलं फिलिंग सोल्युशन तर त्या ठिकाणी रेड पीपीटी ऑफ क्युप्रस ऑक्साइड हे तयार होते. रेड पीपीटी ऑफ क्युप्रस ऑक्साइड. अल्डहाइड और कीटोन म्हणजे RCHO अल्डहाइड which on reacts with filling solution to gives यामध्ये कार्बोहायड्रेट आयन तयार होतो. कार्बोहायड्रेट आयन कुठला? RCOO कार्बोहायड्रेट आयन RCOO प्लस यामध्ये क्युप्रस ऑक्साइड CU2O क्युप्रस ऑक्साइड रेड पीपीटी ऑफ क्युप्रस ऑक्साइड तयार होते आणि विथ वॉटर 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. म्हणजे अल्डहाइड फक्त ही रिएक्शन जी आहे ही रिएक्शन जर आपण पाहिली या रिएक्शन मध्ये क्युप्रस ऑक्साइड तयार होते. यामध्ये तिन्ही रिएक्शन पाहिली आपण कुठले चिप्स रिएजंट, टोलन्स रिएजंट आणि फिलिंग सोल्युशन. या तिन्ही रिएक्शन मध्ये जे अल्डहाइड आहे ते अल्डहाइडचं कन्व्हर्जन हे कार्बोक्सिलेट आयन मध्ये होते. म्हणजे काय की त्या अल्डहाइडचं ऑक्सिडेशन होते आणि ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी कार्बोक्सिलेट आयन प्रत्येक ठिकाणी तयार होते. इथे आपण पाहिलं when aldehyde RCHO which on reacts with filling solution to give carboxylate ion
plus red ppt of cuprous oxide Cu2O, cuprous oxide Cu2 plus 3 molecules of water. 3 molecules of water. This is nothing but the test given by only aldehyde. That is Chips reagent, Tollens reagent and Fehring solution. ठीक आहे. आता जशी ही aldehyde ची टेस्ट आहे अशीच आपण कीटोन ची टेस्ट पाहूया. कीटोन साठी कीटोन म्हणजे काय? कार्बोनिल कंपाऊंड और कार्बोनिल ग्रुप ऑक्सो ग्रुप म्हणतो आपण त्याला. त्या कार्बोनिल ग्रुपला जर दोन सारखेच किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप अटॅच झाले असतील तर त्याला आपण कीटोन म्हणतो. कीटोन म्हणजे कार्बोनिल ग्रुप बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड या ग्रुपला जर दोन सारखे किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप अटॅच झाले तर त्याला आपण कीटोन असं म्हणतो. गिवन ओनली किंवा टेस्ट गिवन लॅबोरेटरी टेस्ट फॉर ketonic group for ketonic group. ठीक आहे. आता ketonic group यामध्ये पहा when ketone which on reacts with sodium nitrochloride in NaOH. sodium nitrochloride in NaOH. आपल्याला फंक्शनल ग्रुपच्या टेस्ट साठी आपण प्रॅक्टिकल आहे आपल्याला 12वीला आपल्याला 2 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. त्या ठिकाणी ही टेस्ट तुम्हाला 2 मार्काला काही वेळा विचारलं जाईल. म्हणजे त्या ठिकाणी काय असतं पहा ॲसिटोन दिलं जातं आणि त्या ॲसिटोन तुम्हाला माहित नसतं हे ॲसिटोन आहे आणि त्यावेळी जर त्यामध्ये सोडियम नायट्रोक्लोराइड जर ऍड केलं तर त्या ठिकाणी जर रेड कलरायझेशन आलं तर याचा अर्थ तुम्ही ते आयडेंटिफाय केलं की त्यामध्ये कीटोनिक ग्रुप आहे. बॉन्ड C डबल बॉन्ड O हा ग्रुप आहे असं तुम्ही आयडेंटिफाय करता. हे 2 मार्काला प्रॅक्टिकल सुद्धा आहे. म्हणजे कीटोन फॉर एक्झाम्पल ॲसिटोन CH3C double bond O CH3 acetone which on reacts with NaOH OH from NaOH to gives. आता यामध्ये काय होते वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट कसा झाला? हा OH आणि या मिथिल ग्रुप मधला एक हायड्रोजन आणि एक मिथिल मधला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि हायड्रोजन आणि हा OH वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी कंपाऊंड जो तयार होतो तो आयनिक कंपाऊंड तयार होतो. त्याला आपण CH3C डबल बॉन्ड O CH2 असं म्हणतो आणि त्याची रिएक्शन या CH3C डबल बॉन्ड O CH2 याची रिएक्शन सोडियम नायट्रोक्लोराइड बरोबर जर झाली तर त्या ठिकाणी सायनाइड तयार होतं CN5NO2 gives याची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी कंपाऊंड तयार होतो आपला FeCN5NO then CH3C double bond O CH2 3 हा कंपाऊंड तयार होतो आणि हा जो आहे त्याला आपण रेड कलरायझेशन कॉम्प्लेक्स असं म्हणतो. रेड कलरायझेशन कॉम्प्लेक्स असं म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजेच काय याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये कार्बोनिल ग्रुप हा कीटोनिक ग्रुप प्रेझेंट आहे. कीटोनिक ग्रुप म्हणजे when acetone which on reacts with alkaline किंवा सोडियम नायट्रोक्लोराइड in NaOH to gives red color. This test identify the reagent or compound contain ketone. ठीक आहे. त्यामध्ये NaOH मधल्या OH ची पहिल्यांदा रिएक्शन होते, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो, हा आयन फॉर्म होतो. त्या आयनची रिएक्शन FeCN5NO2- बरोबर झाल्यानंतर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग हा कंपाऊंड तयार होतो. त्याचा जो कलर आहे तो रेड कलरायझेशन कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द टेस्ट गिवन फॉर कीटोनिक ग्रुप. ठीक आहे. आता त्यानंतर केमिकल टेस्ट किंवा केमिकल रिएक्शन किंवा केमिकल प्रॉपर्टीज यातली एक आपण रिएक्शन आज पाहणार आहोत. त्यामध्ये ऍक्शन ऑफ किंवा ऍडिशन ऑफ यामध्ये HCl एडिशन ऑफ hydrogen cyanide HCl hydrogen cyanide. When aldehyde or ketones which on reacts with HCl hydrogen cyanide to gives corresponding cyanohydrine acetaldehyde cyanohydrine acetone cyanohydrine
ॲसिटोन सायनोहायड्रिन अशा प्रकारचा प्रोडक्ट मिळतो पहा. कीटोन असेल किंवा अल्डिहाइड असेल याची रिॲक्शन जर झाली तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन हा प्रोडक्ट मिळतो. आता फॉर एक्झाम्पल आपण अल्डिहाइड घेऊया. अल्डिहाइड आर सी डबल बॉन्ड ओ एच which on reacts with HCl to gives सायनोहायड्रिन करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन प्रोडक्ट मिळतो. आता सायनोहायड्रिन प्रोडक्ट मिळत असताना काय होतं पहा, हा CN जो आहे हा कार्बोनिल कार्बनला अटॅच होतो आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं. याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो आणि ह्या निगेटिव्ह चार्जला हा हायड्रोजन ॲटम अटॅच होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन RCOH H आणि CN करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन. अल्डिहाइड सायनोहायड्रिन. आता अल्डिहाइड सायनोहायड्रिन इथं आपण अल्डिहाइड असिटाल्डिहाइड घेतलं CH3 C डबल बॉन्ड OH असिटाल्डिहाइड घेतलं. असिटाल्डिहाइड which on reacts with HCN हायड्रोजन सायनाइड to gives acetaldehyde cyanohydrin OH HCN acetaldehyde cyanohydrin हा प्रोडक्ट होतो. when acetaldehyde which on reacts with hydrogen cyanide to gives acetaldehyde cyanohydrin. ठीक आहे. आता कीटोनच्या बाबतीत काय होते पहा. कीटोन म्हणजे आता इथं R कार्बोनिल ग्रुपला जर R अटॅच झाला हे कीटोन झालं. सेम ऑर डिफरंट हे कीटोन झालं. कीटोन which on reacts with hydrogen cyanide इथं R म्हणजे आपण H म्हणजे आपण R घेतलाय करस्पॉन्डिंग कीटोन सायनोहायड्रिन प्रोडक्ट मिळतो. फरक काय केला पहा, अल्डिहाइड मधला हायड्रोजन रिप्लेस केला तिथं R लिहिलं R डॅश आणि तसंच प्रोडक्ट मध्ये इथं हायड्रोजन रिप्लेस केला आणि त्या ठिकाणी R डॅश लिहिला. होणारी रिॲक्शन ही कीटोनची रिॲक्शन झाली. when ketone which on reacts with hydrogen cyanide to gives corresponding cyanohydrin acetone cyanohydrin ketone cyanohydrin. आता आपण ॲसिटोन घेऊया. ॲसिटोन इथं जसं चेंज केला तसंच इथं चेंज करतो बघा. इकडे लक्ष द्या, इथं हे ॲसिटाल्डिहाइड आहे. या ॲसिटाल्डिहाइड मध्ये हायड्रोजन रिप्लेस करून इथं मिथिल ग्रुप लिहिला की हे ॲसिटोन झालं. ॲसिटोन which on reacts with hydrogen cyanide to gives जसं इथं हायड्रोजन रिप्लेस केला आणि मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला तसंच इथं हायड्रोजन रिप्लेस करायचा आणि मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट करायचा. होणारा कंपाऊंड जो आहे तो सायनोहायड्रिन ॲसिटोन सायनोहायड्रिन. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द एडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड इन अल्डिहाइड अँड कीटोन. या दोन्ही आपण रिएक्शन पाहिल्या, अल्डिहाइड आणि कीटोन. त्यामध्ये असिटाल्डिहाइडची रिएक्शन पाहिली, त्यानंतर कीटोन लाईक ॲसिटोनची रिएक्शन पाहिली. ओके, धन्यवाद.